नमस्कार, मी निशिगंधा. गेल्या 2 महिन्यांपासून देशात कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करत होती. कारण नीटचा पेपर रद्द झाला होता आणि पेपर फुटला होता. त्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं. ह्यांची एकच मागणी होती, ते म्हणजे शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. अखेर 2 महिन्यांनंतर आंदोलन चिघळल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. यात त्यांनी काय कारण सांगितलंय तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, जंतर मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फायदा कुठल्याही राष्ट्रविरोधी शक्तींनी घेऊ नये. देशाची एकता टिकून राहावी आणि कुठल्याही विद्यार्थ्यांचं भविष्य हे कायदेशीर अडचणीत सापडू नये. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ हा शिक्षण आणि करिअर घडवण्यात घालावा, यासाठी मी पंतप्रधान मोदींकडे माझा राजीनामा पाठवून देत आहे. जंतर मंतरवर नक्की काय चालू होतं, तिथे कुठल्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या, त्या आंदोलनात कुठली लोक सामील झाली होती, हे मी या आधीच्या अनेक व्हिडिओमधून तुमच्यासमोर मांडलंय. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर अभिजित दीपके हे आंदोलन थांबवणार की अजून वेगळ्या विषयाला हात घालून आंदोलन पुढे चालूच ठेवणार, हे बघणं महत्त्वाचं आहे. पण माझं म्हणणं आहे की आंदोलन सुरूच ठेवावं. कारण या प्रकरणात फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन भागणार नाहीये. आणि अशा पेपर फुटीच्या घटना याआधी अनेक राज्यात घडल्यात. त्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य हे धोक्यात आलंय. तिथल्याही दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्या राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्ही आंदोलन करणार असाल तर तुम्ही या राज्यात घडलेल्या घटनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. अशा पेपर फुटीच्या घटना कुठल्या कुठल्या राज्यात घडल्या होत्या, त्या ठिकाणी कोणाचं सरकार होतं, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. मी आज तुम्हाला ज्या राज्यात पेपर फुटीच्या घटना झाल्या ते सांगणार आहे, त्या मागच्या वर्षभरातल्याच घटना आहेत बरं का. पहिलं राज्य आहे केरळ आणि घटना आहे जुलै 2026ची. केरळमध्ये PSC परीक्षेदरम्यान गैरव्यवहार झाला आणि भरती प्रक्रियेदरम्यान मोठा घोटाळा समोर आला. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर एक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले. केरळमध्ये 24 जून 2026 रोजी देखील अशीच घटना घडली होती. SFIनं म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं कॉलेजमध्ये 50% फी वाढवल्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तेव्हाही पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अश्रुधुरांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला होता. ह्या घटना आहेत मागच्या वर्षभरातल्या केरळमधल्या. या ठिकाणी सरकार आहे काँग्रेसचं आणि मुख्यमंत्री आहेत VD सथीसन. दुसरं राज्य आहे तेलंगणा. इथे कृषी विद्यापीठाचा BSCचा पेपर लीक करण्यात आला होता. व्हॉट्सअपद्वारे 10 ते 20 हजार रुपयांना हा पेपर विकला गेला होता. यानंतर 35 जणांवर कारवाई झाली. त्याच्यात 4 युनिव्हर्सिटीचे कर्मचारी होते. तेलंगणात सरकार काँग्रेसचं आणि मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. केरळ आणि तेलंगणा दोन्ही राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. या ठिकाणी राहुल गांधींनी जाऊन या विषयावर बोललेत किंवा तिथे या घटनेविरोधात आंदोलन केल्याचं तुम्ही ऐकलंय का? मी तर ऐकलं नाहीये. तिसरं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये SSLC पेपर व्हॉट्सअप आणि इन्स्टावर 200 ते 250 रुपयांना विकण्यात आला होता. घटना घडलीये मार्च 2025 मध्ये. या ठिकाणी सरकार आहे पुन्हा काँग्रेस आणि मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार. चौथं राज्य आहे पंजाब. नुकतीच 19 जुलैची घटना आहे. फार्मसी ऑफिसर भरती प्रक्रियेदरम्यान हायटेक घोटाळा समोर आला. याआधी 12वीचा इंग्रजीचा पेपरही लीक झाला होता. सोबतच PSTETचा पेपरही लीक झाला होता. या तिन्ही घटना पंजाबमधल्या. या ठिकाणी सरकार आहे आपचं आणि मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. सध्या जंतर मंतरवर जो प्रोटेस्ट चालू होता त्या दरम्यान आपचे नेते मनीष सिसोदियांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं ठरतं. एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना ते म्हणाले होते की जर आपच्या काळात पंजाबमध्ये अशा प्रकारची घटना घडली तर मी लगेच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेईल, तिथल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडेल. भाई पंजाब में अगर पेपर लीक होगा तो सबसे पहले मैं अरविंद जी और मानसा मिलकर पंजाब के शिक्षा मंत्री को हटाएंगे. पंजाब मधली ही घटना त्याच्यानंतर काही दिवसातच समोर आली, पण त्याच्यावर मनीष सिसोदिया यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, बोलणं टाळलं.
बरं, मनीष सिसोदिया हे तर आपचेच नेते आहेत, त्याच्यामुळे ते आपल्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या शिक्षण मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करणारच. पण यावरती अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी होती. त्यांना नुकतंच एका पत्रकारानं हा प्रश्न विचारला की पंजाबमध्ये नुकतंच पेपर फुटीची घटना समोर आली, त्यावर तुम्ही काय म्हणाल? तर त्यांनी काय उत्तर दिलं तुम्ही पहा. अभिजित दिपकेचा व्हिडिओ पाहिला. आता पुढे जाऊया. पुढचं राज्य आहे झारखंड. इथे लोकसेवा आयोग म्हणजे JPSCच्या परीक्षा रद्द झाल्या. 1, 2 नाही, तब्बल 9 परीक्षा रद्द करण्यात आल्या. कारण पेपर लीक. सोबतच एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला या सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याची माहिती समोर आली. त्याच्यामुळे 9 परीक्षा रद्द करण्यात आल्या. याद्वारे किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. इथे सरकार, झारखंड मुक्ती मोर्चा आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन. झारखंडमध्ये 9 परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यावरती विरोधी पक्षातले नेते ह्यांनी बोलल्याचं तुम्हाला आठवतंय का? या 4-5 राज्यातल्या घटना मी ज्या सांगितल्या त्या मागच्या वर्षभरात घडलेल्या घटना आहेत. याआधी अनेक राज्यात अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत, पण त्या प्रकरणी कुठल्याही राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय अशी माहिती समोर आलेली नाही. अशा प्रकरणात दोषींवर कारवाई करणं आणि अशा घटना पुढे होऊ नयेत याची खबरदारी घेणं हाच उपाय असू शकतो. मी म्हटलं तसं ह्या सगळ्या घटना ज्या घडल्या त्या अगदी अलीकडच्या काळात घडल्यात आणि ह्या सगळ्या राज्यांमध्ये भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांचं सरकार होतं. मग पंजाबमध्ये आपचं सरकार असू दे किंवा केरळ, कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार असू दे, अभिजित दिपकेनी तिथे जाऊन त्या सरकारला जाब हा विचारलाच पाहिजे, त्यावर भाष्य केलं पाहिजे. अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जर या राज्यातल्या घटनांवर बोलणार नसतील तर फक्त भाजपचा पराभव हाच त्यांचा उद्देश होता हे सिद्ध होईल. तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.